रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील। तो त्याग भक्ति ते नमन वैराग्य तो त्याग, भक्ति ते नमन वैराग्य तो त्याग, भक्ति ते नमन वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनो, भक्ति ते नमन वैराग्य तो त्याग, भक्ति ते नमन वैराग्य तो त्याग, भक्ति ते नमन वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनो, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनो, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनो, देहाच्या निरासे पाविजे अठाया, देहाच्या निरासे पाहिजे देहाच्या निरासे पाविजे अठाया, देहाच्या निरासे पाहिजे माझी ऐसी काया जवनो हे, माझी आई शिकाया जवनो हे, माझी आई शिकाया जवनो हे, उदक अग्नी धान्य झाल्या घोडे पाक, धान्य धान्य झाला गडे आग, उदक अग्नी धान्य झाल्या घोडे पाक, उदक अग्नी धान्य झाला गडे पाक, एका विन एक कामान ये, एका विनय एक कामान हे, एका विनय एक कामान हे, देहाच्या निरासे पाविजे अठाया, पायी देहाच्या निरासे पाविजे अठाया, माझी ऐशी काया जवनो हे, तुका मने मज कळते चाचणी, तुका मने मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य, हे देहाच्या निरासे पाहिजे अठाया, देहाच्या निरासे पाहिजे अठाया, माझी आई काया जवनो हे, माझी आई शिकाया जवनो हे, माझी आई शिकाया जवनो हे, खुमाई
ठाया देहाच्या निरासे पाहिजे या ठाया ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनो ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनो देहाच्या निरासे
विठ्ठला विठ्ठल विठ्ठल बोला बोला टाळी वाजवा विठ्ठला 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली की जय विठाला 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 ते नमान वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मधनु देहाच्या निरासे पाविजे या ठाया माझी ऐसी काया जवनो हे उदकाग्नी धन्य झाल्या घडे पाक उदकाग्नी धन्य झाल्या घडे पाक एका विन एक कामा नाही देहाच्या निरासे पाविजे या ठाया माझी ऐसी काया जवनो हे तुका म्हणे माझ कळते चाचणी तुका म्हणे माझ कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य देहाच्या निरासे पाविजे या ठाया माझी ऐसी काया जवनो हे विठ्ठला 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 बुद्धिमतां वरिष्ठं वाताध्वजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरदिन्दु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्
कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि गंगातरंगरमणीय जटाकलापं गौरी निरंतर विभूषित वामभागं नारायण प्रियमनंगमदापहारं वाराणसीपुरपतिं विश्वनाथं महायोगपीठे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं विजयपादं तनुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरुंजे ते नमस्कारोनी आता भक्ती ते नमान वैराग्य तो त्याग भक्ति ते नमान वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनो देहाच्या निरासे पाविजे आठाया माझी ऐसी काया जगनो हे प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंद्य देहू निवासी वैराग्याचे शिरोमणी तुकोबरा यांचा 4 चरणाचा अभंग आहे। प्रस्तुत अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबराय भक्ती वैराग्य आणि ज्ञान याची व्याख्या याची परिभाषा अवघ्या थोडक्या शब्दामध्ये सुटसुटीत भाषेमध्ये भक्ती कशाला म्हणावं ज्ञान कशाला म्हणावं आणि वैराग्य कशाला म्हणावं। भक्ती ते नमन नमन नम्रता भक्तीला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यागाला त्या ठिकाणी वैराग्य म्हटलेलं आहे ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होणं याला ज्ञान म्हटलेलं ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मधनो म्हणजे भक्ती हे ज्ञान आणि वैराग्य कशानं प्राप्त होतं त्याच्याकरता काय करावं लागतं सांगितलं देहाच्या निराशी पाविजे या ठाया माझी ऐसी काया जबनो हे म्हणजे या देहावर उदास व्हावं लागतं देहाच्या निरासे पाविजे या ठाया म्हणजे भक्ती ज्ञान आणि वैराग्य या अवस्थेला पोहोचायचं असेल तर देहावर निराश होणं देहाविषयी उदासीनतेची भावना धारण करणं म्हणजे कशा प्रकारचा भाव धारण करावा लागतो माझी ऐसी काया जवनो ही काया हे शरीर माझं नाही अशा प्रकारची भावना ज्यावेळेस स्थिर अंतःकरणामध्ये होते त्यावेळेस भक्ती ज्ञान आणि वैराग्य जीवनामध्ये तुकोबरांना प्रश्न केला म्हणजे तुकोबरा या 3 पैकी एखादं केल्यावर नाही का चालणार जीवनामध्ये कामं भरपूर आहेत भक्ती वैराग्य ज्ञान प्राप्त करण्याकरता एवढा वेळ आमच्याकडे नाहीये नुसती भक्ती केली तर चालेल का नुसतं वैराग्य धारण केलं तर चालेल का नुसतं ज्ञान संपादन केलं तर चालेल का नाही म्हणले देवाला प्राप्त करायचं भगवंताला प्राप्त करायचं तर या 3 गोष्टीची गरज आहे उदाहरण दिलं म्हणजे जसं स्वयंपाक करायचा आहे त्या स्वयंपाकाकरता 3 गोष्टी लागतात उदक अग्नी धान्य
झाल्या घडे पाक, पाक म्हणजे स्वयंपाक, धान्य अग्नी आणि पाणी या तीन गोष्टी एकत्र आल्याशिवाय जसा स्वयंपाक होत नाही तसं भक्ती ज्ञान आणि वैराग्य जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती होत नाही. शेवटी तुकोबाराय सांगतात भक्ती ज्ञान आणि वैराग्य खरंच जीवनामध्ये आलेला आहे की उगाच बडबड चाललेली आहे याची परीक्षा मला कळते. तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य विठाला विठा शिबेला प्रारंभ करण्यापूर्वी वक्ता या नात्याने देवाचा अल्पसा परिहारतो असा कार्यक्रमाचं औचित्य कार्यक्रमाचं निमित्त सर्व विदित आहे. भगवान मारुतीरांच्या दरबारामध्ये दर शनिवारी आपण मारुतीरांच्या दर्शनाकरता मारुतीरांचा कृपाशीर्वाद प्राप्त करण्याकरता येत असतो. जीवनामध्ये मनुष्य संसाराच्या तापानं तप्त झालेला असतो, संसारातील कष्टानं तो त्रस्त झालेला असतो आणि त्या संसारातील कष्टातून बाहेर येण्याकरता तो वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करत असतो. हे केलं म्हणजे कष्टातून दूर होईल, ते केलं म्हणजे कष्टातून दूर होईल. ज्यावेळेस तो सर्व प्रयत्न करून त्या ठिकाणी थकतो परंतु कुठेही दुःख निवृत्ती होत नाही, शेवटी त्याला देव आठवतो, देवाची आठवण होते. म्हणजे देवाशिवाय दुसरं काय. आणि आपल्या जीवनावरती आलेलं संकट म्हणा, दुःख म्हणा, कष्ट म्हणा किंवा देवाकडून आपल्याला काही पाहिजे असेल, काही मागायचं असेल, त्याकरता आपण देवाच्या दरबारामध्ये येत असतो. आणि देव आहे जो देवाला शरण आला देव त्याचं दुःख दूर करत असतो. म्हणून म्हटलेले मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी तोहा उतरेल पार भव दुस्तर न देता. तो आपल्याला संकटातून त्या ठिकाणी बाहेर काढत असतो आणि हा आपल्या सर्वांचा अनुभव आहे. मनामध्ये कसल्याही प्रकारची भावना, कसल्याही प्रकारचा संकल्प, कसल्याही प्रकारची मागणी मारुतीरांच्या दरबारामध्ये आपण घेऊन आल्यानंतर मारुतीराय आपल्यावर कृपा करतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करतात. एवढा समाज, एवढी लोक जमा होण्याचं कारण, दर्शनाला येण्याचं कारण एकच की भगवंत मारुतीराय जशी ज्याची भावना असेल कशा प्रकारे त्याला फळरूपानं त्या ठिकाणी प्राप्त होतात. दर शनिवारी वेगवेगळ्या अन्नदात्यांचं त्या ठिकाणी अन्नदान असतं, वेगवेगळ्या कीर्तनकारांची त्या ठिकाणी कीर्तन असतात. आणि आजची जी अन्नदानाची सेवा आहे, कीर्तनाच्या नंतर ज्यांचं अन्नदान होणार आहे तसं अन्नदात्यांचं नाव वेगळं होतं, त्यांची पंगत दुसऱ्यांची होती, परंतु काही कारणास्तव ती रद्द झाली आणि बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षेमध्ये नाव होतं. दर शनिवारी आमच्या भजनाची धुरा, कीर्तनाची धुरा जे सांभाळतात आमचे माधू आप्पा भिशे, श्री मुंजाभाऊ भिशे यांचे सुपुत्र असणारे, यशवाडी संस्थानचे माझे सहकारी असणारे मुंजाभाऊ भिशे आणि यांचे सुपुत्र असणारे आमचे माधू आप्पा आणि आमचे परमेश्वर भाऊ यांनी अन्नदानाचं आजचं नियोजन केलेलं आहे. आणि कशामुळे नियोजन केलं, काय नियोजन केलं, प्रत्येकाची एक एक वेगळी कहाणी असते. सकाळी अल्पाहाराचं अन्नदान ज्यांचं असेल त्यांना विचारा तुम्ही कशामुळे अन्नदान करताय, त्याची एक वेगळी कहाणी असते. तसं आजचं जे अन्नदान आहे, दुपारची पंगत आहे, कशा करता आहे म्हणजे आमचे जावई जज झाले, जिल्हा न्यायाधीश झाले आणि ही मारुतीरायकडे केलेली प्रार्थना, ती प्रार्थना मारुतीरायने त्या ठिकाणी मान्य केली आणि त्यांचे जावई असणारे ॲडव्होकेट, आता ॲडव्होकेट म्हणणं बी चुकीचं कारण जज झालेले आहेत,
अमोलरावजी गिराम लातूर या जिल्हा न्यायाधीश पदावरती ते विराजमान आहेत. मोठा त्यांचा कायद्याचा अभ्यास आहे आणि त्यांचे अतोनात प्रयत्न आहेत आणि मारुतीरायांचा कृपा आशीर्वाद आहे. तुका म्हणे आम्ही जय जय इच्छा करू. तुका म्हणे आम्ही जय जय इच्छा करू. म्हणे आम्ही जय जय इच्छा करू. तुका म्हणे आम्ही जय जय इच्छा मनामध्ये आपण करू मारुतीराय पूर्ण करतात. आणि एका सासऱ्यानं एका जावयासाठी मारुतीरायकडे केलेली प्रार्थना आणि ती प्रार्थना मारुतीरायनं पूर्ण केलेली आहे. आणि तुम्ही म्हणाला मग अभ्यास करणं गरजेचं नाही का मारुतीरायचा? त्याला प्रयत्नाची सुद्धा जोड लागते. तुम्ही वेगवेगळे अर्थ काढायला लगेच म्हणजे मग परीक्षा द्यायचं काम नाही. नुसतं बेलाचं पान व्हायलं की काम व्हायला. दोन्ही प्रयत्न आणि दैवीय शक्ती या दोन्हीचा जोड जर असेल म्हणजे दैवीय शक्तीचा जोड देवाच्या शक्तीचा जोड काय गरजेचा आहे? जगामध्ये अनेक लोक प्रयत्न करत आहेत, सगळ्यांना सफलता का प्राप्त होत नाही? सफलता प्राप्त करण्याकरता परमार्थामध्ये असो किंवा संसारामध्ये असो प्रयत्नाला जोड, त्या ठिकाणी कृपेची जोड आणि ती मारुतीरायांची कृपा ज्यांच्यावरती लाभली आणि ते जज झाले. तसं आपल्याही गावातून कोला गावातून दोन जज आहेत, एक नाही दोन. आमचे बळीभाऊ असणारे आणि आमचे सुभाष भाऊ दोघे जज आहेत. जज
आणि न्यायाधीश नावाचं जे पद आहे हे पद बाकी पदापेक्षा काहीच वेगळं आहे. तुम्ही आमदार व्हा, खासदार व्हा, मुख्यमंत्री व्हा, पंतप्रधान व्हा, तुम्हाला नाव बोट ठेवणारी लोक दिसणारच. तुम्ही केवढंही चांगलं काम करा, कोणी ना कोणा तुम्हाला नाव बोट ठेवणार. परंतु जज, न्यायाधीश अशा प्रकारचं पद आहे त्याच्यावर कमीत कमी बोट उठवल्या जातात. बाकी तुम्ही कुणालाही टीका करा, परंतु सर्वोच्च न्यायालयाचा एखादा निर्णय आला त्याच्यावरती अधिक तर त्या ठिकाणी कोणी म्हणजे न्यायालयाचा आम्ही सन्मान करू. न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे, न्यायालय म्हणजे कोण आहे? न्यायाधीशच त्या ठिकाणी न्यायदान करत असतात. बाकी कोणत्याही गोष्टीवर आक्षेप करू. कधी कधी एखादे असतात तसे की सर्वोच्च न्यायालय सुद्धा सोडत नाहीत. राम मंदिराचा निर्णय दिला, काही लोकांनी त्याच्यावर सुद्धा आक्षेप घेतला, म्हणजे हा एकतर्फा त्या ठिकाणी निर्णय. आणि न्यायालय किंवा न्यायाधीश कधीही एकतर्फा निर्णय घेत नसतो. सर्व साक्ष आणि पुराव्यासहित त्या ठिकाणी निर्णय त्या ठिकाणी घेत असतो. म्हणून एक प्रकारे असं म्हणेल, जसं वेदामध्ये उपनिषदामध्ये आलेलं वर्णन, सुरस्य धारा निशिता दुरतया दुर्गम पतस्तत कवयो वदंती. परमार्थावर चालणं म्हणजे कसं, एखाद्या धारदार तलवारीवर चालणं. तसं न्यायाधीशाचं पद म्हणजे कसं आहे, एखाद्या तलवारीवर चालण्यासारखं आहे. असं म्हटलं जातं, एखाद्या अपराधी माणूस एखादा सुटला तरी चालेल, परंतु एखाद्या निरपराध माणसाला दंड होता कामा नये, शिक्षा होता कामा नये. निर्क्षीर विवेक, असद विवेक त्या ठिकाणी ठेवून सर्व साक्ष प्रमाण लक्षात धरून निर्णय द्यावा लागतो, न्याय करावा लागतो. कारण एका न्यायाधीशाच्या न्यायावर कुणाचं जीवन त्या ठिकाणी अवलंबून असतं. म्हणून उच्च अशा प्रकारच्या पदावर या गावाचे जावई म्हणजे श्री अमोलरावजी खिराम, ज्यांचं गाव गोपेगाव, लातूर या जिल्हा न्यायाधीश पदावरती त्या ठिकाणी विराजमान आहेत. मारुतीरायनी ती मनोकामना पूर्ण केली म्हणून दर शनिवारी निस्वार्थपणाने कीर्तनाची जी सेवा या ठिकाणी भजनी मंडळाचं नियोजन लावणं असेल, हे सगळं जे काम करतात आमचे माधवप्पा भिशे, त्यांचे जावई असणारे आमचे अमोलरावजी गिराम न्यायाधीश पदावर विराजमान आहेत. आणि संकल्पपूर्त झाला आणि त्या संकल्पपूर्तीच्या निमित्तानं आजचं अन्नदान आहे, अन्नदानाची सेवा आहे. तसं आजची कीर्तनाची सेवा सुद्धा दुसऱ्याच महाराजांची होती, कारण पंगत दुसऱ्यांची होती. म्हणून आप्पाचा फोन आला नाही, म्हणले आपली पंगत आणि कीर्तन तुम्ही करावा असा आमचा आग्रह आहे. आणि त्यांच्या आग्रहातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. आणि या कीर्तन रूपी सेवेकरता उत्तम अशा प्रकारचे सर्व गुणजन मंडळी, महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे, मृदंग म्हटलं की आदरानं काजळे भाऊंचं नाव घेतलं जातं, असे आदरणीय काजळे भाऊ उपस्थित आहेत, त्यांच्या विद्यार्थ्यासहित उपस्थित आहेत. तसेच आमचे गुरुबंधू असणारे, माझ्यासोबत काशी क्षेत्रामध्ये अध्ययनाला सोबत असणारे आमचे हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज सोळंकी असतील, हरिभक्तपरायण आमचे नामदेव शास्त्री महाराज परतूरकर असतील, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी दोघांच्याही सेवा झालेल्या आहेत. तसेच आमचे सावळीकर महाराज आहेत, आप्पा आहेत, आमचे वानरे सर आहेत, दाजी आहेत, सर्व परिसरातील मंडळी आहेत. भजनी मंडळामध्ये आमचे गावकरी राजभाऊ महाराज असतील, माधवप्पा असतील, मनोहर काका असतील, त्या ठिकाणी पानेरकर असतील, जिजा असतील, आमचे भानदासबुवा असतील, नवनाथ महाराज, भगवान महाराज, आमचे काशीनाथ महाराज, आमचे रामकिसन महाराज, आमचे दुसरे कोलेकर रामकिसन महाराज, सुदाम महाराज, देवलगावकर महाराज, हरिभक्तपरायण रामायणाचार्य प्रकाश महाराज, त्यांचे सुपुत्र इकडून मृदंगावरती विराजमान आहेत. काय नाव? शतानंद महाराज, हा प्रकाश महाराजांचे सुपुत्र मृदंगावरती आहेत. आणि आपण सर्व मारुतीरायावरती प्रेम करणारी, श्रद्धा करणारी, धर्मप्रेमी सज्जन भक्तिमती माता आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्राप्त वेळेमध्ये सेवा करायची. आणि आजची कीर्तनाची सेवा आमचे नांदखेडेकर चोपडे यांचं यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन ना, हा माऊली कीर्तन हे यूट्यूब चॅनल
ज्यांनी सर्वात अगोदर माझं पहिलं कीर्तन त्यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती शूट केलं होतं, आज ते या ठिकाणी आहेत. वा माऊली. विठाला 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 उपनिषदामध्ये वेद त्या ठिकाणी आपल्याला उपनिषदाच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपदेश करत असतात. एका उपनिषदानं त्या ठिकाणी तुम्हा मला उपदेश केलेला आहे. इह चेद वेदिन अत सत्यमस्ति न चेदिह वेदिन महती विनष्टि भूतेषु भूतेषु विचित्य धीराः प्रत्यास्मात् लोकात् अमृता भवन्ति. म्हणजे जोपर्यंत आपण जिवंत आहोत, आपलं शरीर चालतं फिरतंय, प्राण आहे, तोपर्यंत जर आपण भगवंताचं भजन केलं, भगवंताला जाणलं, भगवंताला प्राप्त केलं, तर या मानव देहाची इति कर्तव्यता आहे, या मानव देहाची सार्थकता आहे. आणि जर आपण हा मानव देह असा संसारामध्ये घालवला, संसाराच्या कामामध्ये घालवला, भगवंताचं स्मरण नाही केलं, भगवंताचं भजन नाही केलं, साधना नाही केली, परमार्थ नाही केला, तो उपनिषदानं सांगितलं न चेदिह वेदिन महती विनष्टि. म्हणजे महान विनाशाला जीवाला प्राप्त व्हावं लागतं. म्हणजे जगामध्ये असे खूप माणसं आहेत ज्यांनी परमार्थ कधी केला नाही, औषधाला सुद्धा परमार्थ केला नाही, त्यांचं जीवन चांगल्या प्रकारे चाललेलं, त्यांचं जीवन व्यर्थ गेलं, वाया गेलं. हरिमुखी मनासारखं तुम्ही प्रत्येकाला देहाच्या निरासे विठाला 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 पडलेला अभंग त्याचं ध्रुवपद आहे. ठीक आहे, जे नाही आठवलं विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणी. 84च्या जो देवाला विसरला, देवाचं भजन विसरला, म्हणजे त्याला पचतील खाणी. 84च्या पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जनरे शयनम यसम दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. मरण ही जी साखळी आहे, ही साखळी तेव्हाच तुटणार ज्यावेळेस आपण देवाला आपलंसं करू, देवाचं भजन करू, देवाला प्राप्त करू. जोपर्यंत देवाला आपण आपलंसं करणार नाही, तोपर्यंत जीवनामध्ये आपण काही केलं, किती केलं, याला तीळ मात्र अर्थ नाही.
संतांची दृष्टी वेगळी आणि तुम्हामांची दृष्टी वेगळी. आपली दृष्टी काय असते? एखाद्यानं खूप सारं धन कमवलं म्हणतो याचा जन्म सफळ झाला, परंतु साधू संत सांगतात जन्म त्याचा सफळ ज्यानं देवाला आपलंसं केले. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखील या. विठ्ठल म्हणजे भगवंत, भगवंताला प्राप्त केलं तर जीवनाची इति कर्तव्यता आहे. म्हणून म्हटलेलं तमेव विदित्वा अतिमृत्युमेति अन्य पंथा विद्यते अयणा. त्या भगवंताला प्राप्त करायचं, या जन्म मरणातून त्या ठिकाणी बाहेर पडायचं तर भगवंताला शरण गेल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून होई शरणांगत भाकेरे करुणा तरीच बंधना चुकशील. जर आपण देवाला शरण गेलो, देवाला प्राप्त केलं तर या जन्म मरणाच्या बंधनातून त्या ठिकाणी आपण बाहेर पडून. म्हणून देवाला प्राप्त केलं पाहिजे, देवाला भजन केलं. म्हणजे देवाच्या प्राप्तीकरता काय करावं लागेल? आम्हाला देवाला प्राप्त करण्याकरता देवाची भक्ती करावी लागेल, या संसाराविषयी वैराग्य निर्माण करावं लागेल, आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करावं लागेल. म्हणजे भक्ती, ज्ञान आणि वैराग्य संपादन करावं लागेल. आम्हाला आम्ही आमच्या जीवनामध्ये या तिन्ही गोष्टी संपादन करू, परंतु याला भक्ती कशाला म्हणतात, ज्ञान कशाला म्हणतात आणि वैराग्य कशाला म्हणतात, अशा प्रकारचा प्रश्न केल्यानंतर तुकोबरायांनी अवघ्या काही शब्दामध्ये या तिन्हींची व्याख्या सांगितली अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. भक्तीते नमः वैराग्य तो त्याग. भक्तीते नमः वैराग्य तो त्याग. भक्तीते नमः वैराग्य तो त्याग. भक्तीते नमः
वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनो. तुकोबरायांनी भक्ती ज्ञान आणि वैराग्य याच्या संतांचं कामच आहे. जे अवघड आहे ते साध्या आणि सोप्या आणि सरळ भाषेमध्ये तुम्हा आम्हाला कळेल या भाषेमध्ये सांगणं. तुकोबरायांची भाषा कशी आहे? सूत्रात्मक भाषा आहे. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनो. सूत्रात्मक भाषा कशाला म्हणतात? ज्याला आपण मराठी भाषेमध्ये म्हणतो घागर में सागर. फार छोट्या शब्दामध्ये फार मोठा त्या ठिकाणी काहीतरी सांगणं त्याला म्हणतात सूत्रात्मक भाषेमध्ये सांगणं. वेगवेगळ्या वेगवेगळ्या दर्शनकारांनी आपलं मत सूत्राच्या माध्यमातून मांडलेलं आहे. मग न्यायशास्त्र असेल, वैशेषिक शास्त्र असेल किंवा योगशास्त्र असेल, वेदांत शास्त्र असेल. आणि सूत्र कशाला म्हणावं? सूत्राची लक्षणं काय? एखादं तुम्ही एक पान भरून लिहायचं आणि त्याला सूत्र म्हणावं, त्याला सूत्र नाही म्हणता येत. सूत्राची लक्षणं सांगितली. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतो मुखम अस्तो भवन वद्यंच सूत्रम सूत्र विदो विदो. ज्याच्यामध्ये कमीत कमी अक्षर असावे त्याला सूत्र बनावं. अल्पाक्षरम म्हणजे किती कमी अक्षर, म्हणजे जेवढे कमी करता येतील तेवढे अक्षर कमी म्हणजे त्याला सूत्र बनावं असं म्हटलं जातं. सूत्रकार सूत्र बनवत असताना जर त्यांना त्याच्यातली एक नाही अर्धी मात्रा जरी कमी करता आली तर एवढा आनंद होतो, एवढा आनंद होतो. म्हणजे पुत्र झाल्यानंतर जो आनंद होतो. अल्प मात्र लाघवेन पुत्र उत्सव मन्यन्ते वैयाकरणी. मात्रा कशाला म्हणतात? आपण शाळेमध्ये शिकून आलेलो होतो वर्ण, स्वर आणि व्यंजन. स्वराला एक मात्रा म्हटलेला आहे आणि व्यंजनाला अर्धी मात्रा म्हटलेली. अर्धी मात्रा जरी कमी करता आली, पुत्र झाल्याचा किती आनंद होतो हे तुम्हाला सांगायची गरज. तुम्हाला माहिती आहे पुत्र झाल्यानंतर फार मोठा आनंद होत असतो. तेवढा आनंद सूत्रकाराला होतो. म्हणजे कमीत कमी अक्षर, म्हणजे नुसतं कमी अक्षर असून चालत नाही. त्याच्यामध्ये संदिग्धता नसली पाहिजे, संशय नसला पाहिजे आणि फार असं तत्वज्ञान किंवा फार मोठा अर्थ त्याच्यामध्ये भरलेला असला पाहिजे. त्याला सूत्र म्हणतात. जे वेगवेगळ्या दर्शनकाराने व्याकरण शास्त्रकाराने सूत्रांचं अवलंबन केलं तेच अवलंबन तुकोबरायांनी या अभंगामध्ये भक्ती ज्ञान आणि वैराग्य सांगण्याकरता केलं. विठ्ठला वेगवेगळ्या ग्रंथकारांनी वेगवेगळ्या ठिकाणी भक्ती ज्ञान आणि वैराग्याच्या फार मोठ्या व्याख्या सांगितलेल्या आहेत. सामान्य माणूस तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून त्या शब्दांचे अर्थ, वेदाचा तो अर्थ अमासीच ठावा राणी भावा भारमाथा. तुकोबराय आणि तुकोबरांचे अभंग यांचा अधिकार काय? ज्यावेळेस उपनिषदांचं अध्ययन केल्या जातं आणि त्यानंतर गाथ्याचं अध्ययन केल्या जातं त्यावेळेस समजतं की तुकोबराय काय होते, तुकोबरांचा अधिकार काय, तुकोबरांच्या अभंगाचा अधिकार काय. साक्षात वेद, साक्षात श्रुती म्हणजे साक्षात वेदाचे प्रमाण, उपनिषदाचे मंत्र म्हणजे तुकोबरांचे त्या ठिकाणी अभंग आहेत. जशाला तसे उदाहरण द्यायचं झालं, एका वेद मंत्रामध्ये, एका उपनिषद मंत्रामध्ये त्या ठिकाणी सुरुवातीला जो मंत्र सांगितला, इहचेद वेदिन अत सत्यमस्ति न चेदिह वेदिन महती विनष्टी. या मंत्राचा जशाला तसा अनुवाद तुकोबरांनी केला. म्हणजे तुम्ही मानव देहाला आलात, भगवंताचं भजन करा. आणि जर तुम्हाला भगवंताचं भजन नाही घडलं तर तुमचा जन्म वाया गेल्याप्रमाणे. नाही तरी गेला, नाही तरी गेला,
म्हणतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म बाया. जशाला तसे मंत्र तुकोबाईंनी अभंगाच्या माध्यमातून आपल्या समोर मांडले. वेदाचा उपदेश तुकोबा आपल्याला सूत्राच्या माध्यमातून सांगतात. भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मधनु. भक्ती कशाला म्हणावं? भक्ती या शब्दाचा अर्थ व्याकरणाच्या दृष्टीने करायचा झाला तर भज सेवायाम नावाचा जो धातू आहे, ज्यामध्ये 3 प्रत्यय गेल्यानंतर भक्ती या शब्द निष्पन्न होतो. सेवा भगवंताची कसल्याही रूपाने जर आपण सेवा भगवंताची केली तर ती भक्ती रूपामध्ये मोडते. जसं या ठिकाणी आपण मारुतीरायांच्या दरबारामध्ये येतो, ज्याला जशी घडेल जी सेवा घडेल ती सेवा करतो आणि ही सगळी सेवा करणं म्हणजे भक्ती आहे. असं नाही की टाळ मृदंग घेऊन किंवा फेटा बांधून कीर्तन करणं म्हणजे हीच भक्ती आहे. इथं कीर्तन झाल्यानंतर पंगत वाढणं ही सुद्धा एक प्रकारची भक्ती. भक्ती म्हणजे सेवा, आणि सेवा कोणत्याही रूपामध्ये असू शकते. पंगत झाल्यानंतर इथं असणारी जी पात्र आहेत, पत्रवाळी, द्रोण, ग्लास, ही उचलणं योग्य जाग्यावर टाकणं ही सुद्धा एक प्रकारची सेवा आहे. मारुतीरायांच्या दरबारामध्ये मारुतीरायांसाठी जी काही केलेली सेवा ती त्या ठिकाणी भक्ती रूपामध्ये मोडते. असं म्हटलेलं आहे, भगवंताचं स्मरण करत, भगवंतासाठी भगवंताचं नामस्मरण करत किंवा भगवंतासाठी जे काही केल्या जातं त्याला भजन म्हणावं, त्याला भक्ती म्हणावं. मग तुम्ही घरातलं काम करत असाल, कोणतंही काम करत असाल, ते काम करते वेळेस जर तुमच्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण, अंतःकरणामध्ये भगवंताचं चिंतन आहे, ते काम राहत नाही तर ते भजन व्हायला लागतं. विठ्ठला भक्ती ते नमन. भक्ती या शब्दाचा तुकोबा अर्थ सांगतात नमन, आणि नमन शब्दाचा अर्थ काय होतो? नमन म्हणजे नमस्कार करणं. आम्हाला आम्ही तर सगळे नमस्कार करतो. दर शनिवारी येतो, मारुतीरायांना नमस्कार करतो, वेगवेगळ्या मंदिरामध्ये जातो, तिथेही देवाला नमस्कार करतो, नमन करतो. मग आमच्या जीवनामध्ये भक्ती आली का? म्हणजे आपल्या जीवनामध्ये भक्ती आहे, परंतु पुरेपूर त्या ठिकाणी भक्ती नाही. भक्ती शास्त्राचा जर विचार केला, कशा प्रकारची आपली भक्ती असावी आणि आपण जी देवाची भक्ती करतो ती भक्ती कशा प्रकारची आहे. कधी कधी आपण भक्तीच्या नावाखाली बऱ्याच काही गोष्टी करत असतो, परंतु ती भक्ती योग्य प्रकारची भक्ती आहे किंवा नाही हे सुद्धा तपासून पाहणं फार गरजेचं आहे. भक्तिशास्त्रामध्ये सांगितलं भक्ती कशी असावी, म्हणजे यथा देहे तथा देवे. जशा प्रकारचं आपण आपल्या देहाला करतो तशा प्रकारचा उपचार देवासाठी करणं याला खरी भक्ती म्हटलेलं आहे. आपल्या देहाला तशा प्रकारे आपल्याला सगळं करावं लागतं. स्नान, चांगल्या प्रकारचे कपडे, चांगला तिलक लावणं, शृंगार करणं, चांगल्या प्रकारचं जेवण करणं, चांगल्या प्रकारचे वस्त्र परिधान करणं. मग आपण ज्या देवाचं भजन करतो, त्या देवाची भक्ती करतो, त्या देवाची पूजा करत असताना, भक्ती करत असताना त्याला तशाच प्रकारचे उपचार करणं. मनामध्ये आपल्या भावना पाहिजे. आपण ज्या देवाचं पूजन करत आहोत, ज्या देवाची भक्ती करत आहोत, ती देवापर्यंत पोहोचत आहे. कधी कधी भक्ती करणाऱ्याच्या मनामध्येच हा भाव नसतो. पूजा आपण करतो, रुटीन लागलेली दररोजची देवपूजा करणं किंवा इथं येऊन मारुतीरायांचं दर्शन करणं, परंतु मनामध्ये भाव एवढा पाहिजे की आपण मारुतीरायांच्या समोर बोललेला संकल्प मारुतीरा ऐकत आहेत. दुसरीकडं कुणाकडं जाण्याची, कुणाला सांगण्याची काही गरज नाही. एकटे मारुतीराय त्या ठिकाणी सक्षम आहे तुमच्या मनातला भाव जाणणारे. त्यांच्या समोर बोललं काय किंवा त्यांना ऐकू गेलं काय हे तुम्हासाठी बोलणं आणि ऐकू येणं. देव सर्वज्ञ आहे, सर्वविद आहे. बरेच जण माझ्याकडे येतात, महाराज असा असा आमचं प्रॉब्लेम आहे, अशी समस्या आहे, असं हे. आपल्याकडे एकच उपाय असतो, मारुतीरायांना प्रार्थना करा आणि प्रार्थना करते वेळेस तेवढी मनामध्ये तळमळ जागू द्या, असं वाटू द्या की मारुतीराय प्रत्यक्ष माझ्याकडे पाहतायत, माझ्याशी बोलतायत, माझं म्हणणं ऐकतायत, माझी करुण प्रार्थना ऐकतायत. जसं एखाद्या माणसाला काही विनवणी करते वेळेस जसं आपण हात जोडून त्या ठिकाणी विनवणी करतो, त्याच्याकडे पाहतो, तेवढ्याच भावनेनं, फार वेगळी भावना आणायची गरज नाहीये.
देवाला देव समजा, हीच फार मोठी भक्ती. आपण देवाला देवच समजायला तयार होत नाही. म्हणून आपण जी प्रार्थना करत आहोत तो देव ऐकत आहे आणि तेवढी तळमळ मनामध्ये जागी होऊ द्या, तेवढा कळवळा त्या ठिकाणी जागा होऊ द्या. जसं एखादं दुःख आपण एखाद्याला सांगत असतो, आपल्या डोळ्यातून पाणी येतं, तेवढं पाणी येऊ द्या मारुतरायांच्या समोर जाऊन, तेवढं डोळ्यातून अश्रू होऊ द्या आणि आपलं दुःख सांगा. मारुतराय अवश्य दूर करतील. विठाला विठ्ठल. जशा प्रकारे आपण आपल्या शरीराचा उपचार करतो तशा प्रकारची भक्ती करणं. भागवतामुळे जर भक्तीचा विचार केला, सांगितलं श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम. नवविधा प्रकारची त्या ठिकाणी भक्ती केली. एका एका व्यक्तीनं एक एक भक्ती केली आणि त्या नावानं त्यांची भक्ती त्या ठिकाणी प्रसिद्ध झाली. म्हणून आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर आपण देवाची भक्ती करावी, म्हणजे देवाची सेवा करावी. कोणी कोणत्याही रूपानं असेल, कोणी जपाच्या रूपानं, तपाच्या रूपानं, भजनाच्या रूपानं, अन्नदानाच्या रूपानं, तीर्थयात्रेच्या रूपानं, सेवेच्या रूपानं, ज्या रूपानं आपल्याला जमेल त्या रूपानं देवाची सेवा करणं म्हणजे ही त्या ठिकाणी भक्ती आहे. मारुतरायांच्या दरबारामध्ये अनेक सेवक आहेत. काही सेवक सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी सेवा देतात. काही कीर्तना 11 ते 1 या वेळेमध्ये त्या ठिकाणी सेवा देतात. काही 1-2 पंक्ती वाढण्यापुरती वाढण्याची सेवा करतात, ज्याला जशा प्रकारची सेवा घडते. आणि ही सेवा याची कुठं नोंद असेल नसेल, इथल्या लोकांना माहीत असेल नसेल, इथल्या महाराजाला माहीत असेल नसेल, काही देणं घेणं नाही. फार झालं महाराजाला माहीत झालं, लोकांना म्हणले हा फार तुमची चांगली सेवा, परंतु खरं माहीत होणं गरजेचं आहे मारुतरायांना. आणि मारुतरायांना सांगायची गरज नाहीये. जसं एखाद्या नेत्याच्या मनामध्ये येण्याकरता नेत्याच्या पुढं पुढं करावं लागतं, तसं मारुतरायांच्या पुढं पुढं करण्याची गरज नाही. मारुतराच्या दरबारामध्ये कुठेही सेवा करा तुम्ही. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. मारुतरायांच्या दरबारामध्ये सेवा करणं म्हणजे देवाची सेवा आणि संत सेवा दोन्ही सेवा आहेत. कारण मारुतराय देव सुद्धा आहेत आणि मारुतराय संत सुद्धा आहेत. मारुतराय भक्त सुद्धा आहेत, कारण रुद्रांचे अवतार महादेवांचे अवतार आहेत म्हणून देव आहेत, आणि प्रभू रामचंद्राचे त्या ठिकाणी भक्त आहेत म्हणून ते संत आहेत. विठाला विठाला विठाला. भक्ती ते नमन. आपल्या भक्तीमध्ये आपल्या भजनामध्ये काय पाहिजे म्हणले? नम्रता पाहिजे. भक्तीमध्ये नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंदा. भक्ती करत नाही असं नाही, आपण सगळेजण भक्ती करतो, परंतु कधी कधी भक्तीचा आपण अहंकार धारण करतो आणि तो अहंकार देवाला त्या ठिकाणी आवडत नाही. तुम्ही भागवत ऐकलं असेल 10व्या स्कंदामध्ये ज्या गोपिकांच्या मनामध्ये भावना होती आम्ही देवासोबत कन्हैयासोबत नृत्य करावं, महाराज करावा, भगवंतानं त्यांची इच्छा पूर्ण केली, त्यांच्या सोबत महाराज प्रारंभ केला, परंतु मनामध्ये अहंकाराचे अंकुर यायला लागले की आपण किती मोठ्या झालो. जो देव कुणाच्या नजरेला पडत नाही तो आज आपल्या समोर नाचतोय, आपल्या डोळ्याच्या इशाऱ्यावरती डोलतोय. अहंकार आला आणि देवानं त्या ठिकाणी गोपिकांना सोडून दिलं. म्हणून आपल्या भक्तिमय जीवनामध्ये कधी अहंकार असता कामा नये. निरंकार भावानं आपली त्या ठिकाणी भक्ती असली पाहिजे. मग
पाहुन वास अनेकाचे पाहुन वास अनेकाचे कृष्ण मेरे विठ्ठल विश्वास कृष्ण मेरे निष्काम निश्चळे विठ्ठली विश्वास. अंतःकरणामध्ये निष्काम भाव आणि नम्रतेचा भाव त्या ठिकाणी जीवनामध्ये पाहिजे. आणि जो भक्तीच्या सर्वोच्च पदावरती पोहोचतो त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा अहंकार नसतो. तुकोबरायांचं जीवन पहा. ज्या तुकोबरायला मंबाजीबुवानं काठ्यानं मारहाण केली, अहंकार होता का? अहंकार असता पण त्याचं तोड कधी पाहिलं नसतं. म्हणजे त्याने मला मारलं, त्याला कशाला पाहिजे? परंतु मनातला अहंकार नष्ट झालेला होता. कीर्तनाला मंबाजीबुवा दिसले नाही, स्वतः तुकोबाराय बोलवायला जातात. म्हणून आपल्या भक्तिमय जीवनामध्ये, भक्तीच्या जीवनामध्ये नम्रता असायला पाहिजे. निर्वैर व्हावे सर्व भूतासवे, निर्वैर व्हावे सर्व भूतासवे, निर्वैर व्हावे सर्व भूतासवे, निर्वैर व्हावे सर्व भूतासवे. भावे सर्व भूतासवे, साधन बरवे हेची एक, साधन बरवे हेची एक. भगवंताला प्राप्त करायचे निर्वैर रूपानं, निरंकार रूपानं, निस्वार्थी रूपानं त्या ठिकाणी देवाचं भजन करावं, निष्काम रूपानं भजन करावं. पुढे सांगितलं भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग. वैराग्याची भाषा सांगितली सोप्या भाषेमध्ये, 2 अक्षरामध्ये सांगितलं. त्यागाला त्या ठिकाणी वैराग्य म्हटले. वैराग्य शब्दाचा अर्थ करा झाला, संस्कृत मध्ये एक शब्द आहे राग शब्द, राग. तसा राग शब्द मराठीमध्ये सुद्धा आहे, परंतु अर्थ एकदम विरुद्ध आहेत. मराठी मधल्या राग शब्दाचा अर्थ काय आहे? तो माणूस फार रागीट आहे. रागीट आहे म्हणजे त्याला क्रोध येतो. तो माणूस फार राग करतो म्हणजे क्रोध करतो. परंतु संस्कृत मध्ये जो राग शब्दाचा अर्थ आहे त्याचा अर्थ आहे आसक्ती. माझा तुझ्यावर राग आहे म्हणजे माझं तुझ्यावर प्रेम आहे, हा अर्थ होतो संस्कृतच्या राग शब्दाच्या अर्थानं. राग या शब्दाचा अर्थ आहे ममता, आसक्ती. आणि या राग शब्दापासून शब्द तयार झालेला कोणता? वैराग्य. विगतः रागः यस्मास्य विरागः, विरागस्य भावः वैराग्य. ज्याच्यामधून राग निघून गेलेला आहे त्याला काय म्हणावं? वैराग्य म्हणावं. राग म्हणजे आसक्ती. ज्याची संसारापासून आसक्ती निवृत्त झालेली आहे त्याच आसक्ती निवृत्तीला त्या ठिकाणी वैराग्य म्हणावं. विठ्ठला विठ्ठल. वेगवेगळ्या वेदांताच्या ग्रंथामध्ये वैराग्याची परिभाषा काय करण्यात आली? म्हणजे या लोकापासून परलोकापर्यंत अनुकूल भोग, प्रतिकूल नाही.
अनुकूल भोगाचा त्याग. कधी कधी काही माणसं त्यागाचं कसं करतात, म्हणजे आमचे वडील वारले, काय सोडलं म्हणजे भात सोडला, म्हणजे का असाही भात खातच नव्हतो म्हणजे. प्रतिकूल विषयाचा त्याग त्याला वैराग्य नाही म्हणतात. जो अनुकूल विषय असताना त्याचा त्याग करणं याला खरं वैराग्य म्हणावं. या लोकातील कोणताही भोग असो किंवा स्वर्गातील लोकातला एखादा भोग असो, एखादा खाणारा पिणारा पापी माणूस आणि त्याने काय म्हणावं, आपल्याला स्वर्गलोक आवडत नाही मला आपल्याला स्वर्गलोकाला जायचं नाही. अरे तुला स्वर्गलोकात कोण नेणार आहे? जो तुझ्याकरता उपलब्धच नाही, ज्याच्याकरता तो उपलब्ध आहे त्या त्यागाला त्या ठिकाणी महत्व आहे. उपलब्धी असताना त्याचा अस्वीकार करणं. ज्याच्याकडे उपलब्धच नाही आणि त्यानं म्हणावं मी याचा त्याग करतो, त्या त्यागाला अर्थ नाहीये. विठ्ठला विठ्ठला वैराग्य तो त्याग. म्हणजे सगळ्यांनी जर त्याग केला, संसाराचा त्याग केला, तर मग येशवाडी सुद्धा कमी पडेल सगळ्याला राहिला. सगळ्यांनंतर घरदार सोडली तर मग जायचं कुठं? अहो, विराग त्याग म्हणजे कोणता त्याग? अगोदर सांगून आलो, आसक्तीचा त्याग करायचा. संसाराविषयी जी अंतःकरणामध्ये आसक्ती बसलेली आहे त्या आसक्तीचा त्याग म्हणजेच वैराग्य आहे. घरदार परिवार सोडायची गरज नाहीये. बंधन कशाचं? घराचं, दाराचं, परिवाराचं बंधन नाही. या घरादाराविषयी परिवाराविषयी अंतःकरणामध्ये जी असणारी आसक्ती, ती आसक्ती घातक आहे, बाधक आहे. घर परिवार कुणालाच बाधक नाही. एक सृष्टी जी आपल्याला ही डोळ्यानं दिसणारी सृष्टी, या सृष्टीला कोणती सृष्टी म्हणतात? ईश्कृत सृष्टी म्हणतात. ईश्वरानं निर्माण केलेली सृष्टी आहे. ही कधीच कुणाला बाधक नाहीये. परंतु ईश्वरानं निर्माण केलेली सृष्टी, त्या सृष्टीविषयी असणारी आसक्ती, ममता, मोह, तीच खऱ्या अर्थानं बाधक आहे. आणि तिचाच त्याग करणं म्हणजे वैराग्य आहे. चित्ती नाही त्याचा दास, पांडुरंग त्याचा दास, पांडुरंग त्याचा दास. चित्ती नाही त्याचा पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. संसारामध्ये राहणं चुकीचं नाही, परंतु संसाराविषयी आसक्ती बाळगणं त्या ठिकाणी चुकीचं. कारण आसक्ती बंधनाला टाकते, नक्की संसार बंधनाला टाकतो. संसार तर जड आहे. जड वस्तू कधी कुणाला बंधनामध्ये टाकत नसते. आपण म्हणतो, कुणाला म्हटलं ना चला तीर्थयात्रेला, नाही म्हणजे आम्हाला घर सोडतच नाही. घर आपोआप दरवाजे लागतात का? तुम्ही निघाले तीर्थयात्रेला, आपोआप तुमचे दरवाजे लागायला लागले, कड्या लागायला लागल्या. अहो मला घर बाहेर पडू देत नाही. नाही, घर सजीव नाही, घर निर्जीव, जड आहे. जड वस्तू हा संसार कधी कुणाला बंधनात टाकत नाही, बाधा करत नाही, आडवं येत नाही. आडवं येतो तो आपल्या आत भरलेला संसार. म्हणजे आत भरलेला संसार म्हणजे कोणता? संसाराविषयी माझं घर, माझं दुकान, माझं मकान, माझी शेती, माझा मुलगा, माझी पत्नी, माझे मुलं बाळ, हे माझं 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 जेवढं आपल्या अंतःकरणामध्ये भरलेलं आहे तेच बाधक आहे, बाहेरचं बाधक नाही. घेऊन या छंद माझे मुक्त होता परी बळ झाला बघ. घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे. परी बळ झाला बघ. घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे. घेऊन या मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. मुक्त असणारा जीव बंधनामध्ये एकाच गोष्टी, अहंता आणि ममता, या दोन गोष्टीमुळे त्या ठिकाणी तो बंधनामध्ये, म्हणजे अंतःकरणामध्ये असणारा संसार त्या ठिकाणी बाधक ठरतो. म्हणून वैराग्य तो त्याग. पुढे सांगितलं ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनो.
ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होणं आणि ब्रह्मस्वरूपाचं आस्वादन करणं याला ज्ञान म्हटलेलं आहे. मला साधारणसा असणारा जीव ब्रह्मस्वरूपाला कशा प्रकारे प्राप्त होईल. म्हणजे जीव हा परब्रह्मापासून वेगळा नाहीच. जीवो परब्रह्म एव. जीव त्या ठिकाणी जीवो परब्रह्म एव. जीव परमात्म्यापासून वेगळा नाही. वेगळा कशामुळे वाटतो. तो फक्त उपाधीमुळे त्या ठिकाणी वाटायला लागतो. आणि उपाधी सोडली की जीवामध्ये आणि परमात्म्यामध्ये कसल्याही प्रकारचा भेद नाही. उपाधी कोणती म्हटले. शरीराची उपाधी, अंतकरणाची उपाधी, इंद्रियांची उपाधी. कोणी शरीराला मी म्हणतो, कोणी इंद्रियाला मी म्हणतो, कोणी त्या ठिकाणी प्राणाला मी म्हणतो, कोणी जीवाला किंवा अंतकरणाला मी म्हणायला लागतो. या उपाध्यांचा त्याग केला की जीव त्या ठिकाणी परब्रह्मापासून वेगळा नाही. राम म्हणता रामची होईजे किंवा ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती. ब्रह्मस्वरूपाला जाणणारा ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो. म्हणजे आपल्या स्वस्वरूपाची जाणीव होणं, स्वस्वरूपाला प्राप्त होणं म्हणजेच ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होणं. आणि यालाच ज्ञान म्हटलेलं. ज्ञान ब्रह्मीभोग ब्रह्मतनो. मला कठीण गोष्टी दिसत आहेत. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे प्राप्त करण्याकरता अगोदर विषय काय होता. देवाला प्राप्त करायचं. देवाला प्राप्त करण्याकरता भक्ती, ज्ञान, वैराग्य पाहिजे. परंतु ही भक्ती, ज्ञान आणि वैराग्य प्राप्त करण्याकरता काय पाहिजे ते सांगितलं दुसऱ्या चरणामध्ये. पाविजया ठाया माझी ऐसी काया जवनो हे विठोबा रुखमाये. भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनो देहाच्या निरासे पाविजया ठाया माझी ऐसी काया जवनो हे. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य जीवनामध्ये प्राप्त होण्याकरता तुकोबरा दुसऱ्या चरणामध्ये काय साधन सांगतात. देहाच्या निरासे पाविजे या ठाया. या ठाया म्हणजे भक्ती, ज्ञानी, वैराग्य. देहावर निराश होणं म्हणजे काय. म्हणजे देह तीन प्रकारचे सांगितले. हा हाडा मासाचा 3.5 हाताचा देह याला स्थूल शरीर म्हटल्या जातं. यामध्ये इंद्रिय संघात असताना त्याला सूक्ष्म शरीर म्हटल्या जातं आणि अज्ञानाला त्या ठिकाणी कारण शरीर म्हटल्या जातं.
म्हणजे नेमकं कोणत्या म्हणले या स्थूल शरीराला आणि या सूक्ष्म शरीराला जे मी म्हणतो आणि माझं म्हणतो याच्याविषयी उदासीनतेची भावना यावी लागते. मी देह नाही अशा प्रकारचा भाव यावा लागता. माझी ऐसे काया जवनो, हे शरीर मी नाही आणि शरीर माझं नाही अशा प्रकारचा भाव जोपर्यंत उत्पन्न होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये ना भक्ती येऊ शकते, ना वैराग्य येऊ शकतं, ना त्या ठिकाणी ज्ञान येऊ शकतं. म्हणून देहाच्या निरासे पाविजे या ठाया, माझी ऐसे काया जवनो, हे तुकोबरायना. म्हणजे संसारातील काम आमच्याकडे एवढी, या तिन्ही गोष्टीपैकी एखादी गोष्ट केल्या चालणार नाही का? नुसतं ज्ञान, नुसतं वैराग्य किंवा नुसती भक्ती केल्यावर चालेल का? त्याला उत्तर दिलं तुकोबराय, धान्य झाल्या घडे पाक, एका विण एक कामा नये. पाक, पाक म्हणजे स्वयंपाक. स्वयंपाक बनवण्याकरता तीन गोष्टी सांगितल्या. उदक, उदक म्हणजे पाणी. अग्नी, धान्य, झाल्या घडे पाक. स्वयंपाक करायचा असेल तर तीन गोष्टीची गरज आहे. दोन गोष्टीनं किंवा एका गोष्टीनं होतो का? एखाद्याला नुसतं धान्य आणि पाणी दिलं स्वयंपाक होईल का? नाही. तुम्ही चणे भिजवताल, मुग भिजवताल, मूळ आणून त्याला खाताल, पण त्याला स्वयंपाक नाही म्हणता येत. तुम्हाला नुसतं अग्नी आणि धान्य दिलं तरी स्वयंपाक करू शकत नाही. पाण्याची गरज आहे. नुसतं अग्नी आणि पाणी दिलं म्हणजे आंघोळी करता पाणी होईल, स्वयंपाक कुठून होणार? स्वयंपाक होण्याकरता तिन्ही गोष्टीची जशी गरज आहे तसं देवाला प्राप्त करण्याकरता भक्तीची सुद्धा गरज आहे, वैराग्याची सुद्धा गरज आहे आणि ज्ञानाची सुद्धा गरज आहे. म्हणजे का गरज आहे? म्हणजे जे ज्ञान उत्पन्न होण्याकरता अंतकरण शुद्ध पाहिजे ते शुद्ध अंतकरण होतं भक्तीनं. पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म. भक्ती जर आपल्या अंतकरणामध्ये सुदृढ असेल ना, जशी पाहिजे तशी भक्ती असेल, आपोआप संसाराविषयी वैराग्य निर्माण होतं. आणि संसाराविषयी वैराग्य निर्माण झालं की आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून भगवत प्राप्ती करायची असेल तर भक्ती, ज्ञान, वैराग्य या तिन्ही गोष्टीची त्या ठिकाणी गरज आहे. नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये साधारण भक्ती होती का? नामदेव महाराज भक्तीचा कळस होते. नैवेद्य हातेचा मूर्ती जे, एवढा मोठा अधिकार नामदेव महाराजांचा, परंतु ज्ञान नव्हतं. भगवंताच्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान नव्हतं, आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान नव्हतं. म्हणून ज्ञान संपादन करण्याकरता स्वतः देवानं औंढा नागनाथला विसोबा खेचरांकडे म्हणजे गुरुंकडे पाठवलं. नुसत्या भक्तीनं चालत नाही, ज्ञानाची त्याला जोड लागते. नुसतं ज्ञान असल्यावर जमायचं नाही का? म्हणजे नुसतं ज्ञान सुद्धा जमत नाही. ज्ञान होतं उद्धवाकडे, परंतु नुसतं ज्ञान कशा प्रकारचं असतं? म्हणजे नुसतं ज्ञान अहंकाराला कारणीभूत होतं. म्हणून म्हटलेलं आहे, भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. ज्या ज्ञानामध्ये भक्तीचा ओलावा नाहीये ते ज्ञान अहंकाराला कारणीभूत ठरतं. म्हणून नुसतं ज्ञान चालत नाही. उद्धवाला ज्ञानाचा फार अभिमान होता. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण गोपिकांचं नाव घ्यायचे, राधेचं स्मरण करायचे, उद्धवाला वाईट वाटायचं. एवढा मोठा देव, ज्या देवाला एवढ्या मोठ्या पत्न्या, तरी त्या गोपिकांचं स्मरण करतो, नाव घेतो. भगवंतानं जाणलं उद्धवाला ज्ञान आहे, परंतु ज्ञानाचा अहंकार आहे, भक्तीचा ओलावा नाही. स्वतः भगवंतानं पाठवलं उद्धवाला, जा मला एकदा गोकुळ वृंदावनामध्ये जाऊन ये. आणि ज्यावेळेस उद्धवजी त्या ठिकाणी गेले आणि गेल्यानंतर त्या गोपिकांचं समर्पण पाहिलं, देवाविषयी आस्था पाहिली, देवाविषयी प्रेम पाहिलं, उद्धवाला कळालं की यांच्या प्रेमापुढं आपली भक्ती नगण्य आहे. म्हणून नुसत्या ज्ञानाला सुद्धा अर्थ नाही, त्या ज्ञानाला भक्तीची जोड असावी लागते. म्हणजे नुसतं वैराग्य जमेल का? म्हणजे नुसतं वैराग्यालाही त्या ठिकाणी अर्थ नाही आहे. वैराग्य कुणाचं होतं? सर्वात खडतरीत वैराग्य कुणाचं असेल तर ते शुकाचार्यांचं वैराग्य. ज्यांचा जन्म झाला आणि ते वैराग्याच्या दिशेने निघाले, परंतु त्यांनाही ज्ञान संपादन करण्याकरता राजा जनकाकडे जावं लागलं. नुसत्या वैराग्यानंही होत नाही, नुसत्या ज्ञानानंही होत नाही आणि नुसत्या भक्तीनं सुद्धा होत नाही. भगवंतापर्यंत जायचं असेल तर आपल्याला जीवनामध्ये भक्ती पाहिजे,
वैराग्य सुद्धा पाहिजे आणि ज्ञान सुद्धा पाहिजे. म्हणून तुकोबराय म्हणतात, उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, एका विण एक कामा नये. एक असेल एक नसेल तर ते कामाला येणार नाही. म्हणजे तुकोबराय ही भक्ती ज्ञान आणि वैराग्य खरंच जीवनामध्ये आहे की त्या ठिकाणी बडबडीची वाणी चाललेली आहे. याची जी परीक्षा आहे, परीक्षा कुणाला कळत असते? शिक्षकाला कळत असते, विद्यार्थ्याला परीक्षा नसते घेता येत. आणि संत हे साधकांचे काय असतात? परीक्षक असतात. म्हणून तुकोबराय परीक्षाची भाषा, परीक्षकाची भाषा शेवटच्या चरणामध्ये
तुका मने मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य देहाच्या निरासे पाविजेया ठाया माझी ऐसी काया जवनो हे दानेश्वर मावली दानराज दानेश्वर मावली दानराज दानेश्वर मावली जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल। काशी सप्तपुर्यापैकी एक काशी 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग या ठिकाणी भागवत कथेचं आयोजन आहे। काशी अयोध्या गया प्रयाग या तीर्थस्थानांचं दर्शन त्या ठिकाणी भागवत कथा होणार आहे। दीपावलीच्या नंतर 7 नोव्हेंबर या दिवशी प्रस्थान होणार आहे। ज्यांना कुणाला नावं द्यायची असतील तर ऑफिसमध्ये नावं द्यायची आहेत। येत्या 25 तारखेपर्यंत नावं द्यायची आहेत। त्यानंतर तिकीट काढणे 4 महिन्याच्या अगोदर तिकीट काढावे लागतील। जे कोणी येण्यास इच्छुक असतील त्यांनी आपली नावं द्यावीत। पुढील सूचना काजळे भाऊ देतील। सातत्याने चालू असणारी हनुमंतरायाच्या दरबारातली सेवा प्रत्येक शनिवारी आपण सर्वजण त्या सेवेचे मानकरी आहात। परिसरातून सगळ्याच गावातून प्रत्येक शनिवारी किमान 100-200 या परिसरातली मंडळी आपण शनिवारी माता भगिनीसह हजर असतात। आणि त्याचप्रमाणे आजचाही शनिवार आपण सर्वजण पाऊस पडलेला आहे, परिसरामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे। प्रत्येकजण आपापल्या ओटीत सरक्या घेऊन जातोय, तरीसुद्धा आपण आजचा महत्त्वाचा दिवस टाळून सुद्धा आज शनिवारी या ठिकाणी उपस्थित आहात। म्हणजे हे सर्व भक्त मंडळी आज खरोखरच भक्त आहेत का आप्पाच्या प्रेमास्तव आहेत, का मारुतीरायाच्या प्रेमास्तव आहेत, का न्यायाधीश साहेबांच्या प्रेमास्तव आहेत, का स्वामीजींच्या प्रेमास्तव आहेत। मला असं वाटतं ही खरोखरच हनुमंतरायावरती प्रेम करणारी मंडळी आजची आहे। तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद। कारण
उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कामच नव्हते, त्यावेळेस इथे हजारोने पब्लिक होती, याच्यामध्ये वाद नाही. परंतु आज खरी कसरत आहे, परीक्षा आहे माझ्यासहित माझ्यासहित परीक्षा आहे. पाऊस पडलेला आहे, प्रत्येकाला वाटतं मडे झाकून या करीती प्रेम पेरणी कुणबी याची वाणी अथवा सत्य. तुकोबाराय म्हटले, अरे बाबा, असा हा मोसम सोडून माणसाने बाकीचे सगळं कामं सोडून द्यायचे, परंतु शेतात जायचं. बरोबर आहे का? तुम्ही रिटायर झालेले बरेच मंडळी या ठिकाणी आहात, त्यामुळं तुम्हालाही धन्यवाद. पण तरुण मंडळीसुद्धा हजर आहेत, त्यांना कोटी कोटी धन्यवाद. टाळकऱ्यासहित आज टाळकरीसुद्धा सगळे नवीन 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 आप्पाच्या प्रेमास्तव ही सगळी मंडळी आलेली आहेत. कारण एका जावयाच्या आवडीनुसार आप्पांची इच्छा होती अनेक दिवसापासून की भाऊ अशी पंगत आपल्याला घालायची, आणि आपण ते हनुमंतरायापुढे साकडं घातलेलं आहे. मी प्रत्येक शनिवारी सांगतो की इथे सर्वजण येणारी बहुश्रुत मंडळी किमान 30% हनुमंतरायाकडे अपेक्षा धरून येत नसेल, परंतु 70% तरी किमान हनुमंतरायाच्या दरबारात आशा धरूनच आलेली असते. मग कोणाचं काही असेल, कोणाचं काही असेल, कोणाचं काही असेल, निदान काही नका का नसना, पण निदान मला सुनबाईने आणि मुलाने चांगलं सांभाळावं हनुमंतराया, एवढी तरी का होईना, परंतु अपेक्षा प्रत्येकाची असतेच आणि ती असलीच पाहिजे. म्हणून आज श्री हरिभक्तीपरायण स्वामीजींची सेवा आमच्या आप्पांच्या प्रेमास्तव आणि जावयाची इच्छा पूर्ण झाली असं हनुमंतरायापुढे साकडं ज्यांनी घातलं होतं आणि त्या हाकेला ओ दिली आणि हनुमंतराय देतात. प्रत्येक शनिवारी जर आपण अनुभव सांगत गेलो तर आपण सुद्धा मलकापुरात जाऊ. एकनाथ महाराज जसं प्रत्येक पौर्णिमेला बोलवून घेतात, पाहिले का कोणी नाही, तसं हनुमंतरायाच्या दरबारामध्ये आपण जर एखादा शनिवार असा माईक फिरवला तर मला वाटतं त्या कोपऱ्यातून या कोपऱ्यात यायला माईक 5 तास लागतील. प्रत्येकाचे अनुभव जर आपण विचारू गेलो तर आता बऱ्याच वेळा ज्यांचे साकडे पूर्ण होतात ते कीर्तनाची सेवा देतात किंवा अन्नदानाची सेवा देतात, मग त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो की यांची ही इच्छा होती, ती इच्छा पूर्ण झाली. परंतु असे काही गरीब माणसं आहेत की ते पंगत घालू शकत नाहीत, परंतु त्यांची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय इथे राहिलेली नाही. मग त्यांची इच्छा काय अपुरी राहिली का? परंतु नाही, अशी प्रत्येकाची इच्छा या प्रांगणात आल्यानंतर आमचे हनुमंतराय पूर्ण करतात. मग ती गरिबाची असो, चाहे श्रीमंताची असो, तरुणाची असो की वृद्धाची असो, परंतु प्रत्येकाची इच्छा आकांक्षा या ठिकाणी पूर्ण होतात. या हनुमंतरायाच्या दरबारामध्ये आज अशीही एक इच्छा पूर्ण झालेली असून त्या इच्छेनुसार आमच्या आप्पांनी देवापुढे घातलेलं साकडं आणि त्यामुळे आजची ही अन्नदानाची सेवा श्री हरिभक्तीपरायण 1008 स्वामी शिवेंद्र चैतन्यजी महाराज यशवाडी संस्थान अध्यक्ष, देवस्थान अध्यक्ष यांची सेवा आप्पांनी आग्रह केल्यामुळे आज ज्यांची ठराविक होती ती रद्द झाली, पंगतसुद्धा रद्द झाली. आणि आपल्याकडे ही प्रथा आहे की ज्यांची पंगत असते त्यांच्या इच्छेनुसार महाराजांची सेवा असते. आणि मग कोणीच नसेल तर मग स्वामीजींच्या आग्रहाखातर एखाद्याला आमंत्रण दिल्यानंतर त्यांची सेवा या ठिकाणी होते. परंतु सरासरी ज्यांची पंगत असते त्यांच्याकडे ही सेवा सुपूर्त असते. मग ते कोणीही असो, छोटा महाराज असो, मोठा महाराज असो, मोठा छोटा काही नाही बरं का. वास्तविक पाहता विंचू लहान असेल मोठा असेल ठणका सारखाच आहे. ज्याला चावला असेल त्यांनी बघा आपापला विचार करून. परंतु भावना असते बा 51,000 रुपये घेतले मग खूप मोठे महाराज, आता स्वामीजीला का नको आहेत का 51,000? बरोबर आहे. मोठा पकवाजा आला तो 15,000 घेतो, आता मला का नको आहेत का ते? परंतु नाही, कुठेतरी सेवेचा भाग असतो आणि सेवेच्या पोटी पैसा हा गौण असतो. मग तिथे छोट्या मोठ्याचा संबंध नाही, परंतु भावना असते. तसं या ठिकाणी खूप मोठी पंगत असेल, आता आमदाराची असली, मग महाराज कोण? पुरुषोत्तम महाराज 51,000 घेणारे. बरोबर आहे का? ज्यांची पंगत छोटी असते मग ते छोटा मोठा महाराज. आता आजची पंगत खूप मोठी आहे, आता दक्षिणा किती आहे कोणाला माहिती? किती आहे आप्पा? काही नाही, टाळी वाजवा एकदा. तसं प्रत्येक मागच्या वेळेसही महादेव आप्पांनी सुद्धा 1,00,000 रुपये मंदिरासाठी दिलेले आहेत. मी नेहमीच सांगतो की कोल्हा आणि कोल्हावाडी याच्यातलं एक घरसुद्धा या हनुमंतरायाच्या दरबारात ज्यांनी सेवा केली नाही असं एक घरसुद्धा सापडणार नाही. कारण प्रत्येक
व्यक्तीची हनुमंतरायावरती जशी निष्ठा आहे तशी कोल्हा आणि कोल्हावाडी ग्रामस्थ, मग त्याच्यामध्ये माझं गाव आलं, किनवळा आलं, आता प्रत्येक खेड्यामध्ये स्वामीजींचे कीर्तन होतात, त्यांची कथा होते आणि मग जो जेथीचे गौरवणेने तयासी ते भिंगुळवाणे. एखाद्या व्यक्तीबद्दल एखाद्याला जर ज्ञान नसेल, त्याचं वर्णन केलं तर त्याचं महत्त्व त्याला वाटत नसतं, परंतु आता हनुमंतरायाची ही महती प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेलेली आहे. मुंबई, पुणा, नगर, लांबून लांबून लोक येतात आणि जिथे कथा होते, जिथे आमच्यासारखी व्यक्ती जातात, तिथे तर यशवाडी देवस्थानचं वर्णन हे 5 मिनिटं केल्या जातं आणि मग त्या वर्णनाचा परिणाम इथे प्रत्येक शनिवारी कोणी ना कोणीतरी नवीन माणसं 10-20 जोडलेले असतात आणि ते जोडण्याचं काम परमार्थ करत असतो. म्हणूनच ही कीर्तनाची सेवा, अन्नदानाची सेवा आहे. वास्तविक पाहता कीर्तन न ठेवता इथे जर ते अन्नदान केलं तर त्या अन्नदानाला इतकं महत्त्व नाही येणार, परंतु कीर्तन सेवा झाल्यानंतर त्या अन्नाची पवित्रता या नामयज्ञाने होत असते. म्हणून या ठिकाणी प्रत्येक शनिवारी कीर्तनाची सेवा ही करण्याची प्रथा आहे आणि त्याच्यामध्ये स्वामीजी आल्यापासून त्याच्यामध्ये खूप मोठी भर पडली आणि नुसती भर नाही तर त्याच्यामध्ये प्रेमामध्ये वाढ होत गेली, माणसं जोडत गेले आणि त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या माणसांना सुद्धा मान सन्मान या ठिकाणी मिळत गेला. त्यामुळे भगवान करो अशी ही चालणारी सेवा शुक्लेंदुवत वाढत राहावी, ते प्रेम वाढत राहावं अशी हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करतो. आजचे यजमान श्री हरिभक्तीपरायण महाराजांनी आत्ता वर्णन केलं स्वामीजींनी की या प्रत्येक शनिवारी महादेव आप्पा, त्यांचे वडील असतील, ही सर्व मंडळी सातत्याने कुठल्याही प्रकारची सेवा न घेता, कुठल्या प्रकारची दक्षिणा न स्वीकारता आपलं काम सोडून या ठिकाणी 2-2.5 तास सेवेसाठी, कीर्तनासाठी थांबतात. त्याबद्दल मी देवस्थानच्या वतीने महादेव आप्पा, हरिभक्तीपरायण मुंजाभाऊ भिसे यांची कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपल्या प्रेमाच्या पोटी जसं स्वामीजींनी सांगितलं की नुसती पंगत घातली, हनुमंतरायाच्या पुढे साकडं घातलं, जर अभ्यास नाही केला तर या गोष्टी पूर्णत्वाला जाणार नाहीत. कारण प्रारब्ध आणि प्रयत्न या दोन्हीची साथ लागते, तेव्हा माणूस जीवनामध्ये यशस्वी होतो. तसं आमच्या न्यायाधीश साहेबांच्या जिद्दीमध्ये, अभ्यास करण्याच्या चिकाटीमध्ये त्यांनी ते प्रयत्न सातत्याने ठेवत गेले. ॲडव्होकेट वकील होते ते पहिल्यांदा, परंतु लग्न झाल्यानंतर सातत्याने आपला संसार पाहत या सगळ्या गोष्टीला एकत्रित करून अभ्यासाची तोड आणि प्रारब्ध आणि हनुमंतरायापुढे घातलेलं साकडं या तिन्हीची जोड म्हणून आज ते याच्यामध्ये यशस्वी झालेत. आणि आज मला असं वाटतं स्वामीजींच्या हातून वकील साहेबांचा म्हणजे न्यायाधीश साहेबांचा सत्कारसुद्धा तुम्ही जरी नाही म्हटलात आप्पा, परंतु आरती करून आल्यानंतर आपण ज्ञानदेव तुकाराम करतो त्यावेळेस फक्त सर्वांना विनंती आहे, पटकन पंगत न धरता 1 मिनिट ते 2 मिनिट फक्त आपण थोडंसं शांत चित्ताने खाली बसावं. आपण न्यायाधीश साहेबांचा म्हणजे शाल सत्कार करणार आहोत. कारण स्वामीजींनी त्याच्या अगोदरही सांगितलं की प्रत्येक माणसाला स्वाभिमान असला पाहिजे. आमच्या दत्ताभाऊंचे दोन्ही चिरंजीव कोल्हा ग्रामस्थांच्या प्रेमास्तव आणि दत्ताभाऊंचे प्रयत्न, त्यांच्या पत्नीचे प्रयत्न, दोन्हीही चिरंजीव आज खूप मोठ्या पदावरती म्हणजे खूप मोठ्या शहरामध्ये आज ते न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. ही सुद्धा स्वाभिमानाची बाब आहे खूप मोठी. कारण इतक्या लांब पोहोचेपर्यंत माणसाची पराकाष्ठा, कुठे ना कुठेतरी अवमान होतो, कुठे ना कुठेतरी 2 मार्क कमी पडतात, माणूस नैराश्याला प्राप्त होतो आणि मग माणूस तीच चिकाटी सोडून देतो. परंतु ज्याच्या अंतःकरणात जिद्दच असते की मला इथपर्यंत पोहोचायचंय, मग काही हो, यश अपयश या दोन्ही गोष्टी माणसाकडे असतात, त्या पचवता आल्या पाहिजेत आणि मग त्या पचवता आल्या की माणूस शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत असतो. तसं स्वाभिमानाची ही बाब आहे की एक जावाई न्यायाधीश आहेत आणि 2 सुपुत्र कोल्याचे न्यायाधीश आहेत. त्यामुळे काही चिंताच नाही. काही जरी झालं तरी आता आप्पा, काही जरी झालं तरी मागे पुढे उभा राहे सांभाळीत, चिंताच नाही आणि हे होणं गरजेचं आहे. ठीक आहे, मुलगी काय आणि मुलगा काय आप्पा, ज्यांना मुलं नाहीत ना त्यांना मुलगीच मुलगा आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे मुलगी असेल जावयाचा स्वाभिमान आहे, मुलगा असेल सुनबाई जर न्यायाधीश झाली तर तिचाही स्वाभिमान असला पाहिजे. म्हणून आजचा हा अतिशय आनंदाचा दिवस आमच्या आप्पांनी भगवंतापुढे साकडं घातलं. हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना आहे, असे कोणाचेही साकडे असतील तर त्यांनी ते पूर्णत्वाला न्यावेत आणि लवकरात लवकर आम्हाला इथे पंक्तीच्या रूपात साक्षी व्हावेत अशी विनंती करतो. आणि पुढच्या शनिवारी सांगतो ना,
पुढच्या शनिवारी जगदीश वैजनाथराव आप्पा महाजन परभणी आणि योगानंद शंकररावजी चव्हाण परभणी यांची सकाळी 5 वाजल्यापासून तर 1 वाजेपर्यंत द्रोणाच्या रूपात जो काही प्रसाद दिला जातो त्याचे ते यजमान आहेत। आणि आज सागरबाई लिंबाजी भरकड राहणार परभणी, अलंका विष्णुपंत पांडुळे परभणी, शीतल गजानन पोले राहणार परभणी यांचा हा सकाळपासून आतापर्यंत येणाऱ्या भाविकांना द्रोणामध्ये दिलेला जो प्रसाद होता त्या प्रसादाचे यजमान ते होते। आणि पुढच्या शनिवारी हरिभक्तीपरायण गणेश महाराज कदम किन्होळा यांचं कीर्तन आहे आणि अन्नदानाचे यजमान आहेत श्रीमान अभिजित बाबूरावजी सोळंके राहणार कोपटा हल्ली मुक्काम परभणी। धन्यवाद। आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आप्पांच्या प्रेमास्तव ही बरीचशी महाराज मंडळी गुणजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। प्रत्येकाचा नाम उल्लेख न करता प्रत्येकांच्या बाबतीत आम्हाला अत्यंत खूप मोठा आदर आहे, त्यांच्याबद्दल प्रेम आहे। ही सर्व मंडळी हाकेला ओ देऊन ताबडतोब प्रत्येक शनिवारी ज्या वेळेस कोणाचाही प्रेमाची पंगत असते त्यावेळेस त्या प्रेमाच्या पोटी माणसांना यावं लागतं। बरीच महाराज मंडळी येतात, बरीच भागवताचार्य येतात, रामायणाचार्य येतात, ही आपलं काम सगळं काही व्याप सोडून या ठिकाणी येतात। त्याबद्दल आम्हाला खूप मोठा आनंद आहे, त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो। असं सातत्याने प्रेम यशवाडी देवस्थानवरती, हनुमंतरायावरती, स्वामीजीवरती राहावं अशी प्रार्थना करतो। आणि देणगीदारांचे नाव 2च मिनिटात सांगतो। वामनरावजी मारुतरावजी सोळंके ढेंगली पिंपळगाव 2720 रुपये, चंद्रकला मुरलीधर विधाते वालूर 500 रुपये, भाऊराव तुकाराम जाधव कोला 5000 रुपये, माऊली लक्ष्मण घोंगडे मापेगाव 1100 रुपये, प्रथमेश विष्णू नेवरे मेसरखेडा 1100 रुपये, आसाराम दादारावजी आकात हदगाव पावडे 500 रुपये, महालिंग परमेश्वर मोहकरे कोला 500 रुपये, सुनील सुखदेवराव गोमचाळे मानवत रोड 500 रुपये, रंगनाथ जगन्नाथ थिळकरी परभणी 500 रुपये, शुभम मिटकरी परभणी 500 रुपये, बाबासाहेब सोनाजी कदम सायखेडा 500 रुपये, राजेभाऊ लक्ष्मणराव घाटूळ रोशनपुरी तालुका माजलगाव 500 रुपये, बालाजी सदाशिव भोगावकर जालना 5000 रुपये, आबासाहेब खडुळे अंदापुरी तालुका पाथरी 500 रुपये, नारायण ज्ञानोबा कदम धारासूर 500 रुपये, तुकाराम धोंडाजी मुळे दुधगावकर 5000 रुपये, विनायकराव बाबूरावजी मोरे गव्हा 5000 रुपये, कैलास शिवाजी वरकड माळतोंडी 1000 रुपये, बचंद्र ढेपे मानवत रोड 600 रुपये, गंगासागर दत्तरावजी तायनात टाकळगव्हाण 500 रुपये, सतीश गंगाधर गरुड परभणी 500 रुपये, मामा भांजे सेलू 500 रुपये, शक्ती मार्बल परभणी 500 रुपये, रमेश नारायणरावजी नवले मोरेगाव 500 रुपये, विश्वास विजयकुमार लवेकर लोहा 500 रुपये, अशोक हरिभाऊ लाड जांब 500 रुपये, राम पडघन परभणी 500 रुपये, सुखदेव नारायणराव काळे मरडसगाव 1000 रुपये, राजेभाऊ मानवतकर 500 रुपये। आणि विशेष अशी बाब आहे की रघुनाथराव आव्हाड राहणार परभणी यांनी उन्हाळ्यामध्ये 2 शामिने मंदिराला सप्रम भेट दिले होते, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद। कारण इथे आल्यानंतर बऱ्याचशा भाविकांच्या अंतकरणामध्ये काय कोणाची संकल्पना असेल काही सांगता येत नसतं। बऱ्याच वेळा जे यजमानाच्या डोक्यात येत नाही ते येणाऱ्या भाविकाच्या डोक्यात येत असतं आणि ते डोक्यात आल्यानंतर पूर्ण करण्याची परिस्थिती ज्यांच्याकडे असते ती माणसं ते पूर्ण करून जातात। म्हणून त्यांच्या सहज लक्षात आलं असेल की आपण उन्हामध्ये दर्शन घेत असताना पाय पोळत असतील, आपले पाय जसे पोळतात तसे भाविकांचेही पोळत असतील म्हणून त्यांच्या मनात आलं आणि त्यांनी रघुनाथराव आव्हाड परभणी यांनी 2 शामिने मंदिरासमोर दिले, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद। प्रल्हादराव मदनरावजी शिंदे हमदापूर 500 रुपये, एकनाथ मारुतरावजी अवचार देवलगाव 500 रुपये, श्री रघुनाथ आव्हाड परभणी, तुकारामजी धोंडाजी मुळे झालं 1 मिनिट, अर्जुन रामभाऊ ढवारे वलखेड तांदूळ 25 किलो, दर्शन परमेश्वर वानखेडे परभणी 30 किलो तांदूळ, लक्ष्मण दिगंबररावजी बोचरे 15 किलो तांदूळ, बळीराम कचरू परभणी साखर 50 किलो, बंडू ज्ञानोबा अवचार सातोना तेल डबा 15 किलोचा, राजेभाऊ लक्ष्मणरावजी घाटूळ 50 किलो साखर 50 किलो तांदूळ, युवराज बबनरावजी खिस्ते निवळी 10 किलो गहू 5 किलो तांदूळ 5 किलो साखर, विराज वालाजी जाधव गंगाखेड 18 किलो गूळ, समर्थ बाबारावजी मोरे
राहणार तुरा 34 किलो साखर, समर्थ विष्णू लाड जांब यांनी 30 किलो तांदूळ दिलेले आहेत. कोटी कोटी धन्यवाद. आणि सर्वांना विनंती, आरतीला तर आपण उभं राहायचंच, परंतु आरती झाल्यानंतर गेल्या शनिवारी सर्व भाविकांना एक सूचना दिली होती. गेल्या 3 वर्षापासून आपण स्वामीजींच्या संकल्पनेतून, इच्छाशक्तीतून या देवस्थानमार्फत जे विद्यार्थी 10वी 12वी नेट सेट स्कॉलरशिप नवोदय या परीक्षेमध्ये विशेष प्रावीण्य घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान, स्वागत, प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन एक उच्च पदस्थ अधिकारी, मग शिक्षणाधिकारी असतील, गेल्या वर्षी आपण मुख्य कार्यकारी अधिकारी यादव साहेब यांना आमंत्रित केलं होतं, त्याच्या अगोदरच्या वर्षी शिक्षणाधिकारी साहेब यांना आमंत्रित केलं होतं. तसं गेल्या शनिवारी एक सूचना दिली होती, परंतु तारीख नंतर कळवण्यात येईल असं सांगितलं होतं. तर स्वामीजींच्या विचारातून 13 जुलै शनिवार 12 ते 2 या 2 तासामध्ये विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी स्वामीजींच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. आणि विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी, आजोबांनी, मोठ्या भावांनी आपल्या पाल्यांचे मार्क मेमोची झेरॉक्स प्रत ही कार्यालयामध्ये जमा करायची आहे. आणि ती जमा करायची तारीख आहे 6 जुलैपर्यंत. ज्या विद्यार्थ्यांचे मार्क मेमो 6 जुलैपर्यंत येतील अशांचीच नोंद, अशांचा सन्मान या देवस्थानतर्फे करण्यात येईल. कारण नियोजन करण्यासाठी 6 तारीख ही आपण निश्चित केलेली आहे. 7 तारखेला आलेल्या मार्क मेमोचा विचार केला जाणार नाही. तरी आणखी 4 शनिवार आहेत. येत्या शनिवारी आपल्या विद्यार्थ्यांची मार्क मेमोची झेरॉक्स कार्यालयामध्ये जमा करावी. त्याच्यानंतर नवीन नोकरी लागलेली आहे किंवा नवीन डॉक्टर झालेले आहेत, डॉक्टरकीमध्ये पास झालेले आहेत, वकील झालेले आहेत, दसाज न्यायाधीश झालेले आहेत, त्यानंतर शिक्षक असो, PSI असो, इंजिनियर असो, असेही काही नवीन जर रुजू झाले असतील त्यांनी पण नोंद करावी. त्यांचाही या ठिकाणी देवस्थानमार्फत सन्मान करण्यात येणार आहे. आणि स्वामीजी म्हणाले आता की परभणी जिल्ह्यामध्ये सध्या जे कोचिंग क्लासद्वारे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या मोठमोठ्या पदावर विराजमान ज्यांनी केलेला आहे असे प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर यांना आपण या सन्मान सोहळ्यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून बोलवणार आहोत. तर आजची ही गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्याची सूचना या ठिकाणी संपलेली आहे. मार्काचं पर्सेंटेज जे आहे गेल्या शनिवारी सांगितलं होतं, ज्या विद्यार्थ्यांना 85% 10वी 12वी किंवा त्यापेक्षा पुढं ज्यांचे मार्क असतील अशाच विद्यार्थ्यांनी मार्क मेमोच्या झेरॉक्स कार्यालयामध्ये जमा करायचे आहेत. चला आरती करता सर्वांनी